हॅलो एव्हरीवन, गिरनार कोचिंग अकॅडमी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। पहिला प्रश्न बघूया। पाण्याचा उत्कलनांक ... डिग्री सेल्सिअस आहे। तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4। पाण्याचा उत्कलनांक हा 100 डिग्री सेल्सिअस आहे। आपल्या देशाचा कारभार संविधानाप्रमाणे 26 जानेवारी ... पासून सुरू झाला। तर कधी चालू झाला आपल्या देशाचा कारभार हा संविधानाप्रमाणे 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला, म्हणून याचं उत्तर काय ऑप्शन नंबर 3। सर्व प्रश्न अतिशय सोपे आहेत, तुम्ही बघा। आता पुढचा प्रश्न बघूया। फार सोपे प्रश्न आहेत। त्सुनामी म्हणजे काय? तर त्सुनामी म्हणजे काय असतं? पाण्याची महाकाय लाट म्हणजे त्सुनामी असतं। याचं उत्तर काय ऑप्शन नंबर 3। नेक्स्ट क्वेश्चन, अलिबाग हे शहर कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे? तर कोणत्या जिल्ह्याचं आहे अलिबाग हे शहर? हे रायगड जिल्ह्याचं अलिबाग येथे रायगड जिल्ह्याचे शासकीय मुख्यालय आहे, म्हणून ह्याचं उत्तर काय ऑप्शन नंबर 3। पक्षी कोणत्या ऋतूत आनंदी असतात? तर कोणत्या ऋतूत आनंदी असतात? वसंत हा ऋतू असतो, हा पक्ष्यांसाठी महत्त्वाचा असतो, त्यामुळे याचं उत्तर काय वसंत ऋतूमध्ये पक्षी आनंदी असतात। ऑप्शन नंबर 3 वसंत। उंच जाणाऱ्या फुग्यात कोणता वायू असतो? तर कोणता वायू असतो उंच जाणाऱ्या फुग्यात? हेलियम हा वायू असतो। याचं उत्तर काय ऑप्शन नंबर 1। विजेच्या दिव्यांची गरज कमीत कमी लागेल अशा घरांना कोणते घर असे म्हणतात? तर ज्या घरात विजेच्या दिव्यांची गरज फार कमी लागते अशा घरांना पर्यावरण स्नेही घर असं म्हणतात। याचं उत्तर काय आहे तर ऑप्शन नंबर 3। पुढे बघूया। पारशी लोकांचे नववर्ष म्हणजे कोणता सण आहे? तर कोणता सण आहे? पतेती हा सण म्हणजेच पारशी लोकांचा नववर्ष म्हणून ओळखला जातो। याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 पतेती। आणि ईस्टर हा कोणाचा आहे? तर ख्रिश्चन लोकांचा आहे ईस्टर, आणि पारशी लोकांचा पतेती। लक्षात ठेवा, नावामध्ये कन्फ्युजन होतं, पारशी म्हणलं की पतेती, प वरून प लक्षात ठेवा, पारशी पतेती। माळशेज घाट कोणत्या तालुक्यात आहे? तर कोणत्या तालुक्यात आहे माळशेज घाट? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 मुरबाड तालुक्यामध्ये माळशेज घाट आहे। पृथ्वीवर ऋतू का निर्माण होतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 पृथ्वीच्या कललेल्या आसामुळे पृथ्वीवर ऋतू निर्माण होतात। याचं उत्तर आहे ऑप्शन 2। खालीलपैकी कोणत्या संख्येला 3, 5 व 7 या सर्वांनी निशेष भाग जातो? तर याचं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर 2 105 ला 3नी पण भाग जातो पूर्ण, 5नी पण भाग जातो आणि 7नी पण भाग जातो। अशा प्रश्नांसाठी काय करायचं, ज्या कसोट्या असतात ना त्या कसोट्या पाठ असणं खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे 2ची कसोटी, 3ची कसोटी, 5ची कसोटी, 7ची, 11ची, अगदी 5-7 कसोट्या जरी तुम्हाला माहीत असेल ना तरी ऑप्शनवरून लगेच उत्तर निघतं। ह्याचं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर 2 105। पुढचा प्रश्न बघूया। भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयांचे आणि आदेश यांचे पुनर्विलोकन करण्याशी संबंधित आहे? तर कोणता आहे तो? तर अनुच्छेद 142 हा याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4। हा भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद आहे जो सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयांचे किंवा आदेशांचे पुनर्विलोकन करण्याशी संबंधित आहे। महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईटचे सर्वाधिक साठे आहेत? तर सर्वाधिक साठे असणारा महाराष्ट्रातला जिल्हा कोणता आहे? तर तो आहे कोल्हापूर। कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात बॉक्साईटचे सर्वाधिक साठे आहेत। याचं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर 1। पुढचा प्रश्न बघूया। खालीलपैकी कोणता पक्षी मागे पुढे सरळ वर खाली अशा कोणत्याही दिशेने उडू शकतो? तर याचं बरोबर उत्तर काय आहे ऑप्शन नंबर 3 गुणगुणा, किंवा त्यालाच हमिंग बर्ड हे दुसरं नाव आहे। हा पक्षी कोणत्याही दिशेला म्हणजे मागे पुढे सरळ वर खाली अशा कोणत्याही दिशेला उडू शकतो। पुढचा प्रश्न बघूया। प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक बाळ गंगाधर टिळक यांना जग कोणत्या प्रसिद्ध उपाधीने ओळखते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 लोकमान्य। सर्वांना माहिती आहे लोकमान्य टिळक असंच म्हणतो आपण, म्हणजे ती उपाधी आहे लोकमान्य ही, म्हणजे याचं उत्तर काय ऑप्शन नंबर 3। प्रश्नांचं स्वरूप बघा, अतिशय सोपे प्रश्न आले आहेत, डिफिकल्टी लेवलच नाहीये, म्हणजे अगदी सिंपल प्रश्न पडले आहेत, त्यामुळं मेरिट खूप लागेल आणि मार्कही अगदी सहज मिळून जातील। पुढचा प्रश्न बघूया।
मुंबईतील जवाहरलाल नेहरू हे बंदर यापैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर हे बंदर कोणत्या नावाने ओळखले जाते? तर न्हावा शेवा बंदर या नावाने ओळखले जाते. म्हणून याचं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न बघूया. डेमोग्राफिक्स या शब्दाची योग्य व्याख्या काय आहे? तर डेमोग्राफिक्स म्हणजे काय असतं? तर लोकसंख्येचा अभ्यास अशी याची व्याख्या आहे. म्हणून याचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर 2 डेमोग्राफिक्स म्हणजे लोकसंख्येचा अभ्यास होय. पुढचा प्रश्न बघूयात. आपल्या निवृत्तीनंतर राज्यसभा सदस्य बनलेले सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण ठरले आहेत? तर याचं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 5 रंजन गोगोई हे आपल्या निवृत्तीनंतर राज्यसभा सदस्य बनलेले सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश ठरले आहेत. याचं उत्तर काय? ऑप्शन नंबर ई किंवा 5. पुढचा प्रश्न बघूयात. जीवनसत्वावरती प्रश्न आहे. एक्झाममध्ये हमखास जीवनसत्वावरती बरेच वेळा प्रश्न विचारले जातात आणि काय काय प्रश्न तर मोस्ट रिपीटेड असतात. त्यामुळे जीवनसत्व हा टॉपिक चांगला करणं फार गरजेचं आहे. मार्क्स मिळवून देतात. तर प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे टोकोफेरॉल म्हणून ओळखले जाते? तर कोणतं जीवनसत्व आहे ते? तर ई जीवनसत्व आहे. हे जीवनसत्व टोकोफेरॉल म्हणून ओळखले जातं. म्हणून याचं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 2 ई जीवनसत्व. पुढचा प्रश्न. खालीलपैकी तमिळनाडूचा राज्य खेळ कोणता आहे? कोणता आहे राज्य खेळ तमिळनाडूचा? तर कबड्डी हा आहे. याचं उत्तर काय? ऑप्शन नंबर 3 कबड्डी हा तमिळनाडूचा राज्य खेळ आहे. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे? आता क्रीडा पुरस्कार विचारलाय. भारताचा सर्वोच्च कोणता आहे? तर तो आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. हा पुरस्कार हा भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे. ह्याचं उत्तर काय? ऑप्शन नंबर 1. अशा प्रश्नांमध्ये बरंच कन्फ्युजन होतं. त्यामुळे तुम्हाला नावं तोंडपाठ असणं फार गरजेचं आहे. पुरस्कारांवरती देखील हमखास प्रश्न विचारले जातात. त्यांची नावं कोणाला मिळालीत किंवा सर्वोच्च पुरस्कार किती साली पुरस्कार चालू झालेत अशा वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कारावरती प्रश्न हमखास विचारले जातात. त्यामुळे हा टॉपिक देखील अगदी व्यवस्थित करणं फार महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक परीक्षेला जवळपास त्याच सेम टॉपिकवरती प्रश्न असतात. काही वेळा तर प्रश्न देखील रिपीटेड होत असतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकार निलंबित केले जातात. भारतीय राज्यघटनेने हे तत्व कोणत्या देशाकडून स्वीकारले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जर्मनी. आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकार निलंबित केले जातात. हे भारतीय राज्यघटनेने हे तत्व जर्मनी या देशाकडून स्वीकारले आहे. पुढचा प्रश्न बघूयात. अन्नपदार्थांना आणखी शिजवण्यासाठी अनेकदा आधी ते उकळत्या पाण्यात किंवा तेलासारख्या गरम द्रव्यामध्ये थोडेसे बुडवले जातात. अन्नपदार्थ बनवण्याच्या या तंत्राचे नाव काय आहे? तर याचं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 1 याला ब्लिचिंग असं शास्त्रीय नाव आहे. म्हणून याचं उत्तर ऑप्शन 1. भारतातील झोरोस्ट्रियन समुदायाचे सर्वसामान्य नाव काय आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 5 किंवा ई ऑप्शन. याचं भारतातील झोरोस्ट्रियन समुदायाचं सर्वसामान्य नाव आहे पारशी. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. भारतीय राज्यघटनेतील संसदीय प्रणाली खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 ब्रिटन. भारतीय राज्यघटनेतील संसदीय प्रणाली ही ब्रिटन देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहे. राज्यघटनेवरती देखील बरेच प्रश्न विचारले जातात. बघा तुम्ही आपण मागाच्यापासून 2 ते 3 प्रश्न बघितले आणि प्रश्न हे अगदी सोपे आहेत. असे म्हणजे काठीण्यपाती अवघड नाहीये. अगदी बेसिक प्रश्न आहेत. त्यामुळे अभ्यास करायलाही सोपं जातं आणि स्कोरिंगला देखील फार याचा उपयोग होतो. त्यामुळे जास्त अवघडात न जाता अगदी सोपे प्रश्न आहेत ते केले तरी मेरिट येऊन जातं. बॉम्बे उच्च न्यायालय मुंबई खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय म्हणून कार्य करते? तर कोणतं राज्य आहे? तर गोवा ऑप्शन नंबर 2.
बॉम्बे उच्च न्यायालय म्हणजे मुंबईचं जे उच्च न्यायालय आहे ते गोवा या राज्याचे सुद्धा उच्च न्यायालय म्हणून कार्य करते. याचं उत्तर ऑप्शन नंबर 2. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा प्रकारचे कोणत्या टॉपिकवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा.